नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधूंनो. मी मानसिंग मोहिते या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज पौर्णिमेची फवारणी एक दिवस लेट झाली आहे कारण आमच्याकडे पाऊस पडत होता. तर बघा त्याच्यामध्ये आम्ही घेतलं M45 1 लिटरला साधारणपणे 2.5 ग्रॅम घेतलं आणि निवाक्रॉन हे 1 मिलीनी 1 लिटरला 1 मिलीनी घेतलंय. हे बघा मोनोक्रोटोफॉस या फॉस ग्रुपमध्ये ते येतं आणि त्याच्यामध्ये पीएच कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक पंपामध्ये आम्ही लिंबू पण पिळलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्टिकर घातलेला आहे. आणि हे प्लेन फवारणी आम्ही घेतोय. त्याचं कारण बघा हे अशा टाईपमध्ये आता ह्या फवारण्या तिकडे सुरू आहेत, खडी आहेत. हे आमुष्याची फवारणी झाल्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला पौर्णिमेची फवारणी घ्यायची आहे. आणि दर 15 दिवसाला आपण फवारणी घ्यायची. फक्त प्लेन घ्या आणि तुम्हाला जर इतर काही मारायचं असेल तर मात्र ते वेगळं तुम्हाला घेऊन मारावं लागेल. आणि त्याच्यामध्ये फक्त प्लेन घ्या, त्याच्यामध्ये काही मिसळू नका. कारण ती आता बघा फक्त हा इथं बॅरल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये औषध तयार केलेलं आहे, बादल्या आहेत. 4 लोक माझ्याकडे आता हे औषध मारायला आलेले आहेत. तर ह्याप्रमाणे आपण फवारणी घेण्याची आहे. आणि तसं करत असताना फवारणीमध्ये बघा हे आता हे मी माझ्या पिकामध्ये आता हे उभं आहे. बघा तुम्हाला आता हे कसं दिसतंय. सलग 2 फवारण्यामुळे कुठेही त्याला प्रॉब्लेम नाहीये. याप्रमाणे तुम्ही दर 15 दिवसांनी फवारणी घेतली. कमी खर्चामधली फवारणी आहे ती. त्याला काही फार खर्च येत नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा बाकी काही करू नका. त्याला फुटवे बिटवे सगळे ऑटोमॅटिक होत राहतात. पिटवे काढायची गरज नाहीये. फुटवा होतच राहतो. ते आपण म्हणतो ना, असं हे बघा हे असे 3-4 4-5 असे फुटे होतच राहतात. काही एक्स्ट्रा करावं लागत नाही. त्याला फक्त आपले वेळोवेळी खतं सोडणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दर आठवड्याला खताचा डोस आपल्याला त्याच्यामध्ये द्यावा लागेल. आता फक्त आपल्याला स्पर्शजन्य घ्या. आंतरप्रवाही आता आपल्याला घ्यायचं नाहीये. आता स्पर्शजन्य घ्या, व्यवस्थित फवारा, जेणेकरून सगळे पानं आपली भिजतील. हे आमच्याकडे सातत्यानं पाऊस आहे, ओलावा आहे, पाऊस हटत नाहीये. त्यामुळे आमची ही फवारणी थोडी एक दिवस लेट झाली. ही काल परवा व्हायला पाहिजे होती. तरी पण काही हरकत नाहीये. ह्या पौर्णिमेच्या आसपास आधी किंवा 2 दिवस 3 दिवस लेट झाली तरी काही हरकत नाही. कारण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर मित्रांनो, ही फवारणी घेतली नसेल तर आज ताबडतोब ही फवारणी तुम्ही घ्यावी. प्लेन घ्या, त्याच्यामध्ये काहीही मिसळू नका. जे काही तुम्हाला करायचं असेल पिवळेपणाविषयी ह्याच्याविषयी तर मात्र तुम्ही वेगळी फवारणी तुम्हाला घ्यावी लागेल. तर आता मिसळू नका काही, कारण प्लेन घ्या. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.